मला फक्त तुमची नावं सांग कारण मी विसरले. मी मोना. मोना. प्राची. पायल. पायल. ओके. तू खूप छान काम करतेस आणि आज जे मी सुंदर दिसते ते तुझ्यामुळे. थँक्यू. आणि हे काय घेऊन आलाय? हे मी गिफ्ट. थँक्यू सो मच. पेज आहे. अच्छा, कोणाचं आहे? तर मी या मुलींना बोलवलं होतं माझा मेकअप करण्यासाठी आणि ह्या शोधून दिल्यात मला द ग्रेट माझी मेकअप आर्टिस्ट अंकिता हिने. सो मोनाने माझा मेकअप केला आणि त्यांनी माझ्यासाठी हे असं गिफ्ट सगळं घेऊन आले. काय नीट करू? डेली व्लॉगिंग कर म्हणून तर आता बाय कर. बाय. थँक्यू. बाय बाय. ती मला म्हणते रोज डेली व्लॉगिंग कर म्हणते. मी बघते तुझे व्लॉग्स. कुठे चाललेस? सुंदर चॉईस माझी आहे. सगळं क्लोज व्हायच्या वेळेत आलो आहे आम्ही. आणि आपल्या कंटेंटची सगळेजणच काळजी घेतात. मेकअप आर्टिस्ट पण चार्जर विसरलेत त्याच्यामुळे ते आपली वाट बघतात. मोबाईल विसरणारं, चार्जर विसरणारं, चावी विसरणारं. विसरलो ना काही की परत एकदा भेट होते, परत एकदा बोलणं होतं म्हणून विसरायचं असतं. वा ज्ञानी बाबा वा. कुठे आहे बघ तिचं चार्जर? हा हाच असणार. परत ये. नाही असं देत. घे इथूनच चार्जर. चल सगळे आपल्यासारखेच आहेत. विसरभोळे. खरं तर मी आज ब्लॉगची सुरुवात केली नव्हती कारण मला भीती होती की कोण कसं मेकअप करेल काय माहिती. उगीच कशाला सुरुवात करा आणि मग एखाद्याचं नाव खराब करा. त्याच्यापेक्षा ते नाही केलेलं चांगलं. आणि फायनली मेकअप झाला आणि मला खूप आवडलं आहे. त्याने खूप छान मेकअप केलं आणि आता ती चार्जर पण विसरली आहे. सो आपण जाऊया त्यांना चार्जर द्यायला. चल कुणाल आज तू फुल एकदम भारी दिसतोय रे. कडकच म्हणजे. हां हे पाहिलं तुझं. अच्छा कुणाल ना काहीतरी इज्जत काढतालच तू असं नाचन नाचन. शेड्यूल म्हणजे शेड्यूल. बघ कसे जिम हे ते करून कसं दिसण्यापेक्षा आतून छान राहिलं. गप्रो सांगता साडी एवढी नेसाचे लागतले ना तुमका तेव्हा कळतात. माका वाटतं तुम्हीच साडी नेसा. चेहरा दिसू देत ना. चार्जर कोण विसरलं त्याचा. चल चल बाय. तर ही असते सगळ्यात कठीण वेळ वडिलांसाठी आईसाठी की आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते. आणि मला माहीत होतं की ही फिलिंग काय असणार. त्याच्यामुळे कुणाला म्हटलं की काका कुठे दिसत नाही आपण काकांना शोधूया. आणि नंतर आम्हाला काका दिसले जे खूप भावूक झाले होते, जे खूप रडत होते. आणि ते बघून मग मलाही रावलं नाही, मलाही खूप रडायला आलं. आणि खूप जण त्यांना समजावत होते पण ते वडिलांच्या मनात जे काही चालू असतं ना ते वडीलच समजू शकतात आणि ती मुलगी समजू शकते की त्यांना काय वाटत असेल तेव्हा. स्वतःच्या लग्नात रडलीच नाही. माझ्या लग्नात जेव्हा जेव्हा आई माझ्यासमोर रडली तेव्हा मी थोडंसं रडले आणि तिथून मी निघून गेले. कारण मला माहीत होतं की मी जर खूप जास्त रडेन ना तर आई तुटून जाईल आणि आईला खूप भीती वाटेल माझ्या लग्नाची. वडिलांना बघून मुलींना असंच रडायला येतं. तर कुणाचं असं म्हणणं होतं की ठीक आहे ना काय कशाला रडायचं. किट्टू बिट्टूच्या लग्नात किट्टू बिट्टूचं जेव्हा लग्न असेल असं म्हटलं नाही. मग काय म्हटलं की एकदा रडली बाद झाला. आता थोडं कंट्रोल कर. मेकअप जाईल तुझं. ते आलेलं ना बिचारी. ते राहू दे पण आता जेव्हा किट्टू बिट्टूचं लग्न असेल ना काही वर्षानंतर तेव्हा तुमच्यासाठी स्पेशल माणसं ठेवायला लागणार आहे. तुम्हा तिघांसाठी दादा भाई आणि तुझ्यासाठी त्यांचं लग्न तिघांसाठी काय बघणारच नाही. बघीन त्यांना सांगेन छानपण आहे दर 2 दिवसांनी घेऊन ये. वा वा वा. कैसे बेटा कैसे बेटा. दर दिवसांनी तुझ्या मायलेक पाठवतं. पाठवू शकतो. वहिनीला पाठवता दर 2 दिवसांनी. पाठवू शकतो. काय बोलताय. जायची तयारी ठेवायची.
काय बोलतायत अगदी. किट्टू बिट्टूच्या लग्नात माणसं स्पेशल असणार यांना तिघांना सांभाळण्यासाठी. हे तिघे जे आहेत ना, हे 2 काका आणि तिचे वडील, या तिघांना सांभाळण्यासाठी स्पेशल एक स्क्वॉड ठेवायला लागणार आहे, वेगळी माणसं. तेव्हा हेच फुटेज मी तेव्हा वापरणार. हे दोघींची आवड वेगळ्या असणार, डेकोरेशनच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असणार. तोपर्यंत होतील. तू आधी तेव्हा स्वतःला सांभाळ, तेव्हा मी सांगणार कशाला रडतोय. ऐसा बेटाला फोन लावला. मिन्ना काकाचा व्हिडिओ दाखवत. ए दात पडकी काय हसते. आंघोळ केलीस का? मग काय करते? रविवार आहे आज, त्यांच्या हक्काचा आज वार आहे. सोमवार आहे का? उद्या सुट्टी आहे? उद्या सुट्टी बाबू. उद्या सुट्टी ना? उद्या सोमवारी सुट्टी ना बाबू? पण सोमवारी तर सुट्टी, मंडेला तर सुट्टी असते आपली. मम्मानी आणि बाबांनी तर सांगितलं सुट्टी आहे. दुसरी कुठे गेली? बालका बाबू कुठे आहे? बच करते, दाखव तर बच कुठे बाबू करते. तुझा दात कधी येईल ग? बघू दे. हा? कुठे ही बघ गुड्डी. आले ब्लश झाला बाबू. काय ले बालका बाबू कैसा बेटा? बेटा कैसा है? काय करत होतीस? ब्लश करत होती. मम्मा कुठे गेली? गुड मॉर्निंग. अगं आता इथे लग्न झालं ना, तर ती थँक्यू, ती नवरीचे बाबा रडत होते, तर मलाही रडायला आलं. तर कुणाल म्हणतो थांब आता मेकअप खराब होईल, रडतेस कशाला वगैरे असं. मी म्हटलं किट्टू बिट्टूच्या लग्नात ना तुमच्यासाठी माणसं ठेवायला लागणार आहेत, त्याच्यामुळे तू तर बोलूच नको. लगेच त्याला आठवण आली, मग लगेच फोन लावला. म्हटलं आत्ताच ही अवस्था आहे, त्यांच्या लग्नात तुमची काय अवस्था असणार आहे. आणि मला बोलतो का माहितीये, त्यांना सांगणार बस झालं आता 2-2 दिवसांनी लग्नानंतर घरी यायचं. म्हटलं आम्हाला पाठवताय का 2-2 दिवसांनी घरी? बस झालं, जास्त शहाणपणा नाही म्हणणार. 2-2 दिवसांनी घरी पाठवायचं त्यांना. मग काय आम्हाला नाही का? अरे आराम से आईला दाखव, तुला बघून कंटाळा आला. आईला दाखव. येतोस आमच्यासोबत मुंबईला? का रे? आवडते बोललेलास. तुझी आई बोलली आम्हाला घेऊन जायला. तुझ्या नुसता काही ना काहीतरी. तुझ्यात एवढी एनर्जी येते कुठे? एनर्जी एवढी येते कुठून तुझ्या? पण तू असं आमच्या सोबत येते, असं तुला कोणी घेऊन गेलं आणि किडनॅप केलं तर? आता आम्ही किडनॅप केलं तर काय काय करशील सांग? पण फोनच नाही दिला. मग पहिले तुझे हात बंद. कोणापण सोबत जायचं ना, आमच्या सोबत ठीक आहे. आता आलायस असं कसं जाऊ शकतोस येड्या? कैसे बेटा? डान्स बेस करताय की नाही तू? करतोस ना डान्स? ए तुझं ते कालचं रिक्षाचं हे सांग ना आम्हाला, कॅल्क्युलेशन सांग ना. कॅल्क्युलेशन होतं तुझं? बस तिथे आधी, तिथे बस एका जागेवर. 1 दिन का 1000, महीने का 30-40 हजार आराम से. एक कस्टमर का 20 रुपए,
हाँ 2 कस्टमर का 40, बच्चे का 5 रुपए. हाँ. बच्चे का 5 रुपये हाँ कोण बोला तुझे हे सब मैं बोला. तो त्याच्या ऑटोचे वेगळे रूल असणार असं हाँ. इतरांसारखं नाही. बच्चों का 5 रुपये लगा हाँ बच्चों का अगर नहीं, तेरे जितना बच्चा मेरे रहेगा जितना तो उसका 15 रुपए. 15. अच्छा हाँ और महीने का 1000. और अगर रेगुलर महीने का 1000. महीने का 30-40 हजार आराम से. अरे और अगर ऑटो में अगर अपना रेगुलर कस्टमर है उसके लिए और अलग से एक्स्ट्रा डिस्काउंट उस एक्स्ट्रा डिस्काउंट और एक्स्ट्रा रेट. एक्स्ट्रा रेट रेगुलर कस्टमर को एक्स्ट्रा रेट तो बोल कैसे दूंगा ऑटो स्पेशल ऑटो एकदम स्पेशल ऑटो तुम्हारे लिए 500 रुपए दे दो हो गया. 500 रुपये में क्या जो डाइट कोक जो चाहिए वो ले लो. डाइट को अरे तू हॉटेल निकाल रहे ऑटो चला रहा है. अरे नहीं उसके अंदर पानी भर के दे दूंगा डाइट कोक के अंदर हो जाएगा. देखो एकदम स्पेशल पानी वाला डाइट. लेकिन ये करना क्यों है मतलब क्या हो मिलेंगे ना. रिक्शा चला के. हाँ, तुझे रिक्शा चला कल तू वेटर भी बन रहा था वेटर में और अच्छा फायदा. तो बनना क्या है. मेरे को हाँ मल्टीपल बिजनेस. मल्टीपल बढ़ाओ बिजनेस. क्या हाँ तो मल्टीपल बिजनेस मतलब क्या क्या उसमें. उसमें दुकान करूंगा कपड़ों की. हाँ वैसे चाय कपड़ों की बेचूंगा. हाँ, ठीक है चाय चल भी बेच- समोसा चल बेचूंगा. चल सुन कपड़ों की दुकान में क्या मतलब क्या सोचा है तूने 10,000 अभी का ये सामान ये मंगाऊंगा. ये कपड़े इसको? मैंने लिए लगून करके एक शॉप है हमारे इधर बहुत बढ़िया शॉप है कितने में लिए. कितने के हो ये 25,000 का है. इसको 45 में बेचूंगा. 45,000 में हाँ कैसे बोलूंगा शाहरुख खान ने इसको हाथ लगाया हो गया. शाहरुख खान ने उसको विजिट करेगा उसने. लगून वाल्यांना सांग याच्याकडनं आयडिया घ्यायला. याच्याकडून आयडिया घ्या शाहरुख खान हात लावायला सांगायचा हाँ. 45,000 AI से फोटो बना के लगा देना शाहरुख खान से ऐसे गले में हाथ डाल के मिले. अरे यार परफेक्ट. हाँ बोल देने का चल अभी फेमस ये शॉप. चल ये हो गया वो अगला क्या बोला था समोसा चाय। बेचेगा. चाय चाय का क्या चाय पे बोलूंगा मोदी जी हमारे साथ ही काम कर रहे हैं चाय बेचते बेचते. हम बचपन से चाय बेच रहे. एक बार बुढ़े अंकल को लगा बचपन से दूंगा. तेरे बचपन से या उनके बचपन से. वो बुढ़े अंकल को लगा दूंगा काम पे. हाँ 5,000 सैलरी उनकी. हाँ अच्छा खासा प्रॉफिट होगा. बोलूंगा मैं बचपन से चाय बेच रहा हूँ. डायलॉग अच्छा मोदी जी हमारे साथ काम कर रहे हैं. अच्छा और समोसे का. समोसे का हाँ बोलूंगा एक नंबर समोसा. जेठालाल हमारे यहाँ से आते समोसे लेने को. उनके जो गुलाम है शेखर है ये लगा फोटो लेने का. हा पक्का बनणार आहे बिझनेस में ना. ह्याच्यात दिसतंय मल्टीपल. बस सही है. साइकिल चलाऊंगा. बोलूंगा आलू ले लो. आलू नहीं भी रहेंगे तो बोलूंगा आलू ले लो. क्यों लेकिन ये आलू ले लो क्यों बोले सब्जी वगैरह रख दूंगा इसी कैसे भी. मतलब सब करेगा तू हाँ पेड़ की पत्ती रोल के रख दूंगा. बोलूंगा अमेरिका की एकदम बेस्ट सब्जी एकदम अच्छी सब्जी. इसको फ्राई करना पानी में डालना बन गई सब्जी. मतलब पत्ते फ्राई करेंगे वो हाँ. लोग बस बोलते हैं तो उनको सब अच्छा लग जाता. ऐसे कुछ भी वो के लोग खाते ना केकड़े केकड़े उसको बोलूंगा मशरूम की सब्जी. वेजिटेरियन के लिए मशरूम. उधर के लोगों को बोलूंगा एकदम बेस्ट नॉनवेज बेस्ट खा के देखो. मतलब होटल खोलेगा तू हाँ होटल नहीं साइकिल पे ठेले पे. क्या क्या पूछा तूने उसका. मेरे साथ काम करोगे क्या भैया. आधा बिजनेस पार्टनर अच्छा आधा आपका आधा मेरा. आधा नहीं मुझे 60% चाहिए चलता 60 लो पर 100% लो. फिर 100 फिर तुझे क्या. मैं ये किटकैट का अपने भी दुकान में ये लगा दूंगा. उसको बोल दूंगा तुम्हारा प्रमोशन करके दे रहा पैसे दो मेरे को. काय करायचं काय याला. काय करतोय एवढे वर्ष आम्ही काय करतोय आम्हाला काय समजत नाही बाबा तू आलास नाही आमचे डोळे उघडले बघ आओ ना. प्रमोशन करना अपन दोनों साथ में मिलके. आप वेनिला आइसक्रीम ब्रांड का करना बास्किन रॉबिन का. उसमें ज्यादा प्रॉफिट मिलता. और मैं इसका करूंगा किटकैट चॉकलेट ब्रांड का. अच्छा खासा प्रमोशन. नहीं नाइकी का करेंगे नाइकी का. अरे दोन ब्रँडवर तरी थांब नायकीवर लगेच आला नाइकी पे जाऊंगा बोलूंगा नाइकी ने मेरे को अंडर में सिलेक्शन करा दिया. आप बोलना ये ऐसा अपना मोटा वाला फोटो बनाना. बोलना मैं नाइकी के शूज से अच्छे से रनिंग करना. मेरा पेट बहुत कम हो गया. अभी मेरा पेट अच्छा है ना एकदम हाँ fit हो ना? ऐसा इतना बड़ा पेट बना लेना. और फिर जो नाइकी के जूते पहन के भागने का थोड़ा सा बोलना मेरा पेट कम हो गया. और नाइकी से पैसे ले लेना 100%. 100% हाँ 50 आपको 50 मेरा. ठीक है चलो और चप्पल का भी ब्रांड कर लेंगे. अच्छा सब ब्रांड अपने पास आएंगे फिर. ये कब सोचा है तूने ये सब इतना सोचा मैंने कभी क्योंकि वो लोग पैसे देते ना अपने ब्रांड के लिए. शाहरुख खान भी तो करता है प्रमोशन. पापा को बोला ये सब क्यों पापा है ना डॉक्टर. उनको बोलूंगा मेरे को मारेंगे वो. अगर उनको बोला तो बोलूंगा डॉक्टर का बेटा है तो कर रहा क्या.
और बड़े होकर मैं जब पैसे कमाऊंगा तो पापा बोलूंगा पापा देखो चाय बिजनेस क्या होता। मेरे साथ खोलूंगा तो पापा को पूछूंगा लोग पीते नहीं क्या वो कुछ भी फालतू चॉकलेट का रैपर लूंगा उसके अंदर डाल दूंगा च्युइंगम हो गया। अमेरिकन को मतलब तू पागल बनाने वाला है लोग। मतलब लोगों को पागल बनाने का बिजनेस करेगा हाँ। तू। हाउ हाउ सब ने हाँ। प्रॉफिट हो रहा ना 1-2 लाख का फिर तेरा फोटो लगेगा वांटेड, वांटेड फिर पुलिस फिर मैं ही मारूंगा तुझे। नानू है मेरे पुलिस हो गया काम। नानू पुलिस, पापा डॉक्टर, और तुझे करना क्या है जिंदगी में? पागल बनाना है। लोगों को पागल बनाना है। हाँ? हाँ पापा का नंबर दे। नहीं बता पता है मेरे को तुझे? मम्मी का तो है। मम्मी का है। देख 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 है कि नहीं, आ जा इधर। नहीं भैया मत करो ऐसा। ये किसका नंबर है? अरे क्या पता है मेरे को किसका है। हाँ? मेरा नहीं और कोई बच्चे का होगा। 1000 रुपए दूंगा। नहीं चल अपन डील डन करते हैं। डील डन। अगर Deal एक done? flop हुआ तो है आपको। ये इसका कितना डन हुआ? 50 50%। तेरा मेरा 30%, तुम्हारा 20%। Business तेरा ही partners. आइडिया। आइडिया मेरा है। आइडिया तेरा और तेरा ही 20%। मैं नहीं मानता कभी। अरे तो 20% आपके पास तो 50% है ना। फिर तू उसमें खुश रहो। बोलना आपको क्यों 50 दूं मैं, झगड़ा कर मेरे से। क्यों? अगर कमजोर झगड़ा में बहुत भयंकर करता। तर आम्ही भरपूर बिझनेसच्या गप्पा मारल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपल्याला विधीसाठी पण जायचं आहे. तर आता कन्यादान आणि बाकी सगळे जे लग्नाचे विधी आहेत ते सगळे आता होतील. एंट्री कुठून येणार आहे ती? इथूनच ना? अरे ते दोघं भाऊ कुठे गेले त्याच्या? किडकिड काकड वाजे ऋणझोड वीणीत गजरा कपाळी चांदण मेहंदी हाताला रंग गालिया मनात प्रेमाची झाली गुंफण पाऊलद मासाचे झुळते हळुवार नाते पाऊलद मासाचे जुळते हळुवार नाते लगीना सराई आली लगीना सराई लगीना सराई आली लगीना सराई हे मंगल घटिका आली आनंददारी, नवऱ्या मुलाची ही आली स्वारी. तर आम्ही आता थोडीशी चिटिंग करतोय. तर आम्ही टिश्यू पेपरवरती उखाणे लिहून आम्ही ते नवरीकडे देतोय, जेणेकरून ती असं ओपन करेल आणि तिला त्याच्यात उखाणे वाचता येतील आणि ती पटकन घेऊ शकते. 7 जन्मासाठी बांधली नाती सक्सेसफुल प्लॅन सक्सेसफुल. पाहिजे ते म्हणतात आम्ही रिपीट करू. अच्छा नवीन म्हणजे 7 जन्मासाठी बांधली ग नाती हसते गाली क्षणभर थोडी मेहंदी रंगली सजनाची हो. लोकांमध्ये सवाष्णी दिसतात ना, तर तेव्हा 16 शृंगार लावतात नवरात्रीमध्ये. तर तसे हे असतात, केशर लावतात
आता हे बाकी नाही करत आहे, नाही तर काळा बुक्का लावतात, त्याचं स्वस्तिक काढतात, असं सगळं असतं. त्याला सुवासिनी ओके. पाऊलद मासाचे झुलते हळुवार नाते, पाऊलद मासाचे झुलते हळुवार नाते, लगीना सराई आली लगीना सराई. 1-10 के नीचे शेअरिंग घेतला. बताती हूँ. इसके तरफ से लड़के वाले की लड़की वाले साइंस की तरफ से. साइंस ये लोग भी साइंस की तरफ से. पूछ इनको. पूछ. साइंस की तरफ से ना. मैं टेक्नोलॉजिकल साइंस की तरफ से. चलिए एक बार अपन तो साथ में टेक्नोलॉजी. आप ऐसे आ गए क्या? हाँ किस तरफ से आए हो? किसके तरफ से आया? मेरी तरफ से आए हो कि मेरी तरफ से आए हो? मैं आया हूँ कंफ्यूज हो गया. 1-11 पासून सुरू करा. मगाच्या लग्नात 5 लाख रुपये मागत होते. दिले मी 10,000 रुपये. 10 की 15 दिलेस. 10 दिले. 5 लाख जरा अति होतं. 5 लाख नव्हतं, पण कमी माणसं होती. मला नका पाठवू, मला घरी जायचं. मी आता अच्छा, इथेच त्याच्यासाठी थांबलाय तुम्ही. ओके. इकडे चपलाची डील चालू आहे आणि इकडे नवरी झोपली. आम्ही जाणार ना. माझं हे हात सरळच ठेव. हात टाईट झालाय भरपूर आणि त्याच्यामुळे आता इथे सगळं रक्त हे झालंय. तर कुणाचं असं म्हणणं आहे असं ठेव हात दुमडायचा. तो पण सरळ आणि ठेव. हा पण सांगतो सरळ ठेव, म्हणजे अशी सरळ जाणार. हॅलो असं करणार. तो हात सरळ ठेव. साडीत असंच हात हा वर येतो, एक असं हा कसं एक हात सरळ ठीक आहे. एक हात तरी सरळ ठेवा. जाम टाईट झालंय बघ, लाल बिल झालंय. आता रक्त किटेला माझा. आता कधी जाताय आणि चेंज करताय. लहान मुलांचीच मजा असते याच्यात. काय कुठेही धावत असतात. कायच्या काय करतो. तो झालाय. ए इकडे कार्तिक. कसा निरोप तुटतात आत धागे, घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे, हा देह दूर जाता मन राहणार मागे, धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास दे, पर क्या परी आता ओठात ये गाणी जा फुल्या घरी जा लाडके सुखाने, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. क्या बात
आणि अशा प्रकारे खूप मस्त लग्न झालं आणि खूप धमाल आली. तुम्ही सगळ्यांनी पण एन्जॉय केलंच असेल व्लॉग्स बघून. आणि आता आमची मुलगी सासरी जायला निघाली आहे आणि नवीन आयुष्याची सुरुवात करते. त्याच्यामुळे तुमच्यासुद्धा शुभेच्छा तिच्यासोबत असू द्या, आमच्या तर आहेतच. तर आम्हाला उद्या सकाळी निघायचं ताडोबाला जायला, त्याच्यामुळे आम्ही सगळं आवडलो, बॅग पॅक केली आणि आम्ही मस्त ऑमलेट आणि दाल खिचडी ऑर्डर केली, ती खाल्ली, कारण सकाळी आम्हाला ताडोबाला जायला निघायचं आहे. तर ताडोबाचा ब्लॉग उद्या येईल. स्टे ट्यून. बाय बाय. सी यू नेक्स्ट ब्लॉग.